तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी अक्षय शिंदेचं एन्काउंटर हा नैसर्गिक न्याय असल्याचं म्हटलंय। त्याला उत्तर देताना सुषमा अंधारेंनी असाच नैसर्गिक न्याय इतर प्रकरणांमध्ये लावायचा का असा सवाल केलाय। हाच न्याय संकेत बावनकुळेंवरती लावायचा का असाही सवाल सुषमा अंधारेंनी केलाय। काल नरेश म्हस्केने अजून एक मुक्ताफळं उधळली की हा नैसर्गिक न्याय आहे। हा नैसर्गिक न्याय आहे कसं काय? जर हा नैसर्गिक न्याय असेल तर मग पुण्यातल्या पोर्शे कार अपघातामध्ये विशाल अगरवालने जी गाडी चालवली त्या गाडीतनं जे 2 लोक चिरडून मारले गेले, मग नैसर्गिक न्यायानुसार गाडी चालवणाऱ्याला पण चिरडून मारायचं का? जर नैसर्गिक न्याय म्हणत असाल तर मग संकेत बावनकुळेला पण पुन्हा गाडीने ठोस द्यायची का, म्हणजे नैसर्गिक न्याय होईल? जर नैसर्गिक न्याय असं वाटत असेल नरेश म्हस्केला तर काय मग राहुल शेवाळेवर आरोप करणारी जी रिंकी बक्सल आहे, मग हा नैसर्गिक न्याय राहुल शेवाळेला लावायचा का? निर्मला यादवने आरोप केले, हाच नैसर्गिक न्याय, मग काय इकडे श्रीकांत देशमुखला लावायचा का? हा नैसर्गिक न्याय ब्रिजभूषणला लावायचा का? उत्तर द्यावी त्याची सरकारने की तुम्ही जर नैसर्गिक न्याय म्हणत असाल तर नैसर्गिक न्यायाची तुमची नेमकी व्याख्या काय आहे? तो नैसर्गिक न्याय आम्हाला कळला पाहिजे।